आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळाली तरच निडेबन गटातून मी जिल्हा परिषदची निडेबन लढवणार, इतर कोणत्याही पक्षाच्या वतीने किंवा अपक्षाच्या वतीने मी निवडणूक रिंगणात उतरणार नाही, असे मत बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमारने व्यक्त केले। मी बहुजन विकास अभियानाचा प्रमुख संजय कुमार गेल्या 30 वर्षापासून सातत्याने मी सामाजिक काम सर्व धर्माला घेऊन करत आहे। हे काम करत असताना विशेष पक्षाला एका व्यक्तीला विरोध व्हावा असं काम माझं 30 वर्षापासून काही झालेलं नाही। येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निडेबन गणामधून सर्वांनी विनंती केली की तुम्ही थांबावं, तुमचं काम त्या पट्ट्यामध्ये आहे, त्या पट्ट्यामध्ये गाव आहेत, त्या गावामध्ये तुमचे कार्यकर्ते आहेत, म्हणून त्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी विनंती केल्यानंतर मी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, आदरणीय आमदार अमित भैया देशमुख साहेब, आदरणीय खासदार शिवाजीराव काळगे साहेब यांच्याकडे मागणी केली, रितसर मागणी केली काँग्रेस पक्षाकडे की बहुजन विकास अभियानाला जिल्ह्यामध्ये एक तिकीट द्यावं फक्त। कारण राष्ट्रीय काँग्रेस पक्ष फार मोठा पक्ष आहे आणि त्या पक्षाकडे मागणी करत असताना सगळं काही तारतम्य ठेवून मागणी केलेली आहे आणि तिकीट जर मिळालं तर मी निडेबन गणामधून सर्व ताकदीने सर्व कार्यकर्त्यांसोबत घेऊन लढणार आहे। निवडणूक लढवणार कळताच अनेक ठिकाणी मला सत्कार देखील झालाय। आज माझ्या 2 फेऱ्या या मतदारसंघामध्ये आहेत। तिकीट मिळालं न मिळालं तो पुढचा भाग आहे, तो पक्षश्रेष्ठीचा भाग आहे। तिकीट मिळावं असं काही नाही, त्यांचा तो निर्णय आहे। मी एक सामाजिक संघटनेमध्ये इकडे मागणी केली आहे। मी मागणी करत असताना माझा सन्मानपूर्वक विचार प्रत्येकाने केलेला आहे। तालुका स्तरापर्यंत वरच्या स्तरापर्यंत माझा सन्मानपूर्वक विचार झाला। मला सन्मानपूर्वक वागणूक देखील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यापासून खालच्या नेत्यापर्यंत सर्वांनी दिलेली आहे। तालुका अध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, सर्वांनी मला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, सर्वांनी आमच्या ज्या भावना आहेत त्या सन्मानपूर्वक ऐकून घेतल्या आणि मला वागणूक देखील सन्मानपूर्वक दिली। म्हणून मी बहुजन विकास अभियानाच्या वतीने जर काँग्रेसतर्फे तिकीट मिळालं तरच निवडणूक लढणार आहे। तर काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक जर तिकीट नाही मिळालं तर मित्र तर कोणत्याही पक्षाच्या वतीने किंवा अपक्ष लढून कुणा तर पाडावं, कुणा तर विरोध करावा ही माझी भूमिका कदापि राहणार नाही। त्या निर्णयाची वाट पाहणार आहे। काँग्रेस पक्षाने जर निर्णय योग्य घेतला आणि मला ती जबाबदारी दिली तर जबाबदारी मी सर्वांच्या कार्यकर्त्या सर्व धर्माच्या कार्यकर्त्यांसोबत घेऊन सामर्थ्यानं पेलण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, सांगू इच्छितो। जय